हॉटेल बडेपीरची खास ऑफर, चिकन थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, बकरा बिर्याणी 130 रुपये आणि चिकन बिर्याणी 60 रुपये। पार्सलची सोय हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। Siapa? Gabi juga kan? बोलवा की हॅलो हा ते चालू शेतात पाण्यात काय जातायचं काय तुम्ही त्याला पलीकडे जायचं त्याच्यापासून वाटतं का जाणं शेतकऱ्याला
पाणी नुकसान लय झालं बघा. हो साहेब मग जाऊ दे काय जरा होऊ दे होय मला काय बोला. मी शेतकरी नानासाहेब हरदास जाधव, बक्षीपर्गे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। माझी 2.5 एकर जमीन सध्या उडदाचं पीक त्यात आहे। 3 दिवस पाणी त्या उडदातून सारखं वाहत आहे। पूर्ण पाण्याची काय शासनानं
पंचनामे करून शेतकऱ्याला काहीतरी मदत दिली पाहिजे. कमरेएवढं पाणी आहे आता सध्या आमच्या पिकामध्ये. मी अण्णाशंकर जाधव, राहणार बक्षीप्रगा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. ह्या 4 दिवस जे काय पावसाचा जे संकट जे शेतकऱ्यावर जे आलेलं आहे ना, त्या संकटामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण अवस्था बेकार झालेली आहे आणि पूर्ण व्याज पट्टीने काढून पैसा त्यांनी पेरणी केलेले आहे, ते पूर्ण पिकं पाण्यात गेलेले आहेत. तरी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या ह्या नुकसानीचा पंचनामा करून ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जाहीर करावी. आणि दुसरी गोष्ट, जे बक्षीप्रगे ते धाराशिवच्या जिल्ह्याचा रोड जे आहे ना, त्या रोडवर पूर्ण पाणी आलेलं आहे. तर शाळेच्या मुलांची, वाड्या वस्तीवरच्या लोकांची आणि जे काय तांडे वाडे जे अलीकडे लोक आहेत, पलीकडे आहेत, त्यासाठी शासनाने पट म्हणजे या पुलाचं काम करावं आणि सगळ्याला मार्ग मोकळा करावा. आणि दुसरी गोष्ट, जे काय शेतकऱ्यांनी व्याजपट्टीने पैसे काढून जे शेतात पीक पेरलेले आहेत त्याचे नुकसान झालेले आहे. तरी शासनाने यांची ताबडतोब दक्षता घेऊन याला अंमलबजावणी करून फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी. शेतकऱ्याच्या पुढे आता जर शासनाला नाही गंभीर घेतलं तर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. तरी सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की बाकीचं सगळं सोडा, पण शेतकऱ्यावर अन्याय करू नका आणि शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभा राहा, तर शेतकरी जगेल. ना तर शेतकरी पुन्हा तुम्हाला शेतकरी भेटणार नाही बघायला. एवढं बोलतो आणि शासनाला विनंती करतो की बाबा हो, सगळे सोडा, पण शेतकऱ्याकडे जरा एखादा जरी डोळा उघडून बघा, का तर आता सध्या त्यांची परिस्थिती नाही. नाव माझं छत्रगुण बलभीम यादव, बक्षीप्रगा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. असं प्रशासनास व आमदार साहेबाला सांगण्याची विनंती आहे की हे आमच्या गावचे उडीद, सोयाबीन, तुरी, मूग, अजून की बाजरी, कांदा ही भयानक नुकसान झालेलं आहे. पाणी सर्व पाण्यामध्ये उभारलेलं आहे. पाण्याचा जाण्या येण्याचा रस्ता संपर्क तुटलेला आहे. आणखीन इथं जसं बक्षीप्रग्याच्या पुलाची उंची वाढवून पूल तयार करून दिले, तसंच गावाच्या बाहेर पलीकडे एक पूल आहे, त्या पुलाची एक 5 ते 6 फूट उंची वाढवावे. तसंच त्या गावचे 5-6 गावचे संपर्क तुटलेला आहे. पाणी जास्त आल्यानंतर 2-2, 3-3 दिवस तिकडले इकडे जाता येत नाही. हे आमदार साहेबाला ही कळकळीची विनंती आहे व गावकऱ्यातर्फे ही सर्वांची माझी नम्र विनंती आहे. श्रीरंग आदिनाथ माने, मुक्काम पोस्ट बक्षीप्रगा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. काही दिवसापासून इथं पाऊस थोडा कमी झाला होता, मात्र आता 2 दिवसापासून पाऊस प्रमाण वाढलेलं आहे आणि शेती पिकाचं भयंकर नुकसान झालेलं आहे. तूर असू द्या, सोयाबीन, उडीद, मूग, परत कांदा बियाण्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. कांदा बियाणं आज 3,000 रुपये ते 2800 रुपये किलो प्रति बियाणं घेऊन शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे. त्यांचा त्वरित पंचनामा व्हावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही एवढीच विनंती आहे प्रशासनाला. आमच्या गावाच्या बाजूला माळ्याच्या वाड्यापाशी एक मोठा पूल आहे. त्या गावाला जवळजवळ 8 ते 10 म्हणजे लोकसंख्या गावातली लोकसंख्या येते. तो पूल त्वरित उंची वाढवावी. आज गावातला तर पूर्ण संपर्क तुटलेला आहे 7 ते 8 गावाचा. तिकडून धाराशिव असेल, खडकी असेल, धोत्री असेल, दनाळे असेल किंवा तुमचं देवकुरळी असेल, पूर्ण आमच्या गावाचा तिकडून संपर्क तुटलेला आहे. तरी त्याची प्रशासनाने पण आणि आमदार साहेबांनी उंची वाढवावी एवढी विनंती. मी राहुल नारायण जाधव, शेतकरी, बक्षीप्रगे, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. तरी आज 8 दिवस झालं पाऊस सतत चालू आहे आणि आम्ही एक 10 एकर सोयाबीन केलं इथं. सोयाबीन मध्ये भरपूर पाणी आणि पावसामुळे पूर्ण सोयाबीन नुकसान झालेलं आहे. तरी महसूल विभागाने, शासनाने आम्हाला नुकसान झालेले आहे, त्याची तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी. मी तुकाराम कृष्णात माने, बक्षीप्रगा, सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ 4 दिवस झालं सतत पाऊस असल्यामुळं बक्षीप्रगा येथे पाण्याचा म्हणजे जणू काय सागरच प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या शेतात जवळजवळ गुडघ्या एवढे पाण्यात खाली पिके आहेत. शेतकऱ्याने प्रयत्न करून व्याजानं काढून जे काय गोळा केलेले होते ते सगळे शेतात खर्च करून हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे. तरी सरकारला माझी विनंती आहे, निसर्गानं जरी हिसकावून घेतलं तर तुम्ही प्रयत्न करून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा ही विनंती करतो. ह्या गावाच्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या 10-11 गावाचा संपर्क तुटलेला आहे. शाळेला जाणाऱ्या विद्यार्थिनी, बस हे सगळं ठप झालेलं आहे. इतकं मोठं संकट आलेलं आहे की ह्या फुलामुळं. तर या फुलाचा विचार करून
शासनाने ताबडतोब सहकार्य करावं ही विनंती करतो। भगवान किसन ताकमुगे हा बक्षी परग्याचा पूर्ण जो परिसर आहे, रात्रीच्या पावसानं पूर्ण सोयाबीन उडीद वगैरे पाठीमाग पूर्ण पाण्याखाली आहे आणि तो ब्रिज आणि रस्ता उकललेला गेला असल्यामुळं लवकरात लवकर दुरुस्त करून आणि पुलाची हाईट वाढवण्यात यावी। हा रस्ता वडजी महामार्ग पुढं तुळजापूर रोडला जोडलेला जात असतो आणि पाठीमाग जे आहे पूर्ण शेतकऱ्याचा त्वरित पंचनामा तलाठी सरकारने करावून घ्यावी ही नम्र विनंती आहे। सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये सध्या संततधार पावसाची जबरदस्त बॅटिंग आहे। संपूर्ण शेतीला तलावाचे स्वरूप आलेलं आहे। आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी परगे या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। मागील काही दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शेती सध्या पाण्याखाली गेलेली आहेत। खरीप हंगामाचे पिके सध्या चांगल्या अवस्थेत आलेले असताना निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी अमाप नुकसान झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। संपूर्ण शेतीला सध्या तलावाचे स्वरूप आलेले आहेत। सध्या आपण सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण मार्गावरती आहोत, जेणेकरून याच मार्गावरून जवळपास 20 ते 22 गावांचा संपर्क सोलापूरला आणि धाराशिवला या ठिकाणी संपर्क होतो। परंतु बक्षी परग्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या अरुंद पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास 20 ते 22 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। संपूर्ण शेतीला सध्या तलावाचे स्वरूप आल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। शेतकऱ्याची प्रशासनाला मागणी आहे की झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून केले गेलेले आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बक्षी परगे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।